नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत त्याच्या 4 गोष्टी वाढतात. दीर्घायू कुमाराची कथा. एकदा तथागत बुद्ध दिघलकंबकात थांबले होते. तिथे असताना एके दिवशी एक ब्राह्मण आपली पत्नी व मुलगा यांच्याबरोबर तथागतांकडे आले. त्याने तथागताला प्रणाम केला. त्याने प्रणाम केल्यावर तथागताने ब्राह्मणास दीर्घायू व्हा असे म्हटले. नंतर त्याच्या बायकोने प्रणाम केला तेव्हा तिलाही दीर्घायू व्हा असे म्हटले. नंतर मुलाने प्रणाम केला तेव्हा मात्र तथागत त्या मुलास काहीही म्हटले नाही. त्यांनी मौन धारण केले. तेव्हा ते दोघे पती पत्नी तथागताकडे पाहत राहिले. त्यांना प्रश्न पडला की मी प्रणाम केला तेव्हा तथागताने मला दीर्घायू व्हा म्हटले. माझ्या पत्नीने प्रणाम केल्यावर तिलाही तथागत दीर्घायू व्हा म्हणाले. परंतु माझ्या लहान मुलाने प्रणाम केल्यावर तथागत काहीच म्हणाले नाही. म्हणून त्या ब्राह्मणाने तथागतांना त्याचे कारण विचारले. तेव्हा तथागत म्हणाले, ब्राह्मण, हा बाळ फक्त 1 आठवडापर्यंत जगेल. कारण बुद्ध सर्व काही जाणत होते. तेव्हा ब्राह्मण व त्याची पत्नी खूप दुःखी झाले. कारण त्यांचा मुलगा फक्त 1 आठवडा जगणार होता. तेव्हा माता पित्याची अवस्था काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. पण बुद्धाला तो ब्राह्मण म्हणाला, भगवान, मुलगा दीर्घायू कसा होईल याला काही उपाय सांगा. तेव्हा तथागताच्या देशनेप्रमाणे 7 रात्री आणि 7 दिवस सतत धम्मसूताचे पठण करण्यासाठी भिक्षू संघाला निमंत्रण दिले. त्याप्रमाणे भिक्षू संघाने 7 रात्री व 7 दिवस सतत धम्मसूताचे पठण केले. 8व्या दिवशी मुलाने तथागतास प्रणाम केला. तेव्हा शास्त्याने म्हणजेच बुद्धाने दीर्घायू हो म्हटले. तेव्हा तो ब्राह्मण तथागतास म्हणाला, माझे हे बाळ, माझा मुलगा तथागत किती वर्ष जगेल. तेव्हा तथागत म्हणाले, हा मुलगा 120 वर्षापर्यंत जगेल. बुद्धाच्या करुणेमुळे जे बालक बालपणातच मेले असते त्याला दीर्घायुष्य लाभले. याची जेव्हा धर्मसभेत भिक्षुगण चर्चा करू लागले तेव्हा बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, जे लोक गुणवंतास प्रणाम करतात त्याचे फक्त आयुष्यच वाढत नाही तर त्याच्या 4 गोष्टीची वृद्धी होते. आयु, वर्ण, सुख आणि बल. ते विघ्नापासून मुक्त होतात आणि आयुपर्यंत जिवंत राहतात. पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, जो अभिवादनशील आहे व जो नेहमी वृद्धीची सेवा करतो त्याच्या 4 गोष्टी वाढतात. आयु, वर्ण, सुख आणि बल. सार, आदर्शाच्या वंदनाने 4 फायदे होतात. या पुढील भागात आपण पाहणार आहोत शीलवानाचे 1 दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.